ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा येत नाही त्यांना प्रताप सरनाईक यांचा विभाग बाराखडी शिकवणार आहे आणि यासाठी 23 एप्रिलला प्रताप सरनाईक यांनी साहित्यिकांची बैठक बोलावली। हिंदी भाषिकांना मराठी कशी शिकवायची किंवा काय निर्णय घ्यायचा यावर बैठकीत चर्चा होणार आहे। या बैठकीला पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, महेश केळुसकर, अशोक बागवे, एकनाथ आव्हाड, अरुण म्हात्रेंसह 17 साहित्यिक उपस्थित राहतील। प्रताप सरनाईक आपल्यासोबत आहेत। खरं तर मोठा वाद निर्माण झाला होता, मात्र तुम्ही पुन्हा एकदा आता एक पाऊल पुढे टाकून साहित्यिकांना पत्र लिहिलेलं आहे आणि बाराखडी जी आहे ती शिकवली जाणार आहे। कशी बाराखडी शिकवली जाणार आहे? राज्यातील अनेक साहित्यिकांनी आणि अनेक लेखकांनी, कवी, परत मराठी भाषेचा आग्रह धरणारे अनेक दिग्गज जे महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये रमलेली जी मंडळी आहेत, त्यांनी मला आवाहन केलं होतं की आपण ह्या संदर्भात जर बैठकीचं आयोजन केलं तर आम्ही त्या बैठकीला येऊ। ज्या हिंदी भाषिकांना मराठी येत नसेल तर आम्ही मराठी शिकवण्याचा प्रयत्न करू। मला शेवटी प्रताप सरनाईकसुद्धा राज्याचा परिवहन मंत्री म्हणून हा निर्णय घेत नाही आहे, कारण 2019 साली राज्य शासनानंच ही भूमिका घेतली होती। परंतु राज्यामध्ये 1 मेपासून सर्वसामान्य रिक्षा चालक जे आहेत किंवा टॅक्सी चालक जे आहेत त्यांना मराठी येतं का याची पाहणी करण्यासाठी RTOचं पथक ठिकठिकाणी आम्ही माहिती संदर्भात घेणार आहोत आणि त्यामुळे त्याचं काहीतरी कोणीतरी राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि कोणी आंदोलनाची भूमिका घेतली, कोणी काळे झेंडे दाखवण्याची भूमिका घेतली। माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये जर सर्वसामान्य मराठी प्रवाशांना तुम्हाला घेऊन जायचं असेल तर मराठी अनिवार्य आहे आणि ही काही भूमिका प्रताप सरनाईकची नाही आहे, ही राज्य शासनाने 2019 साली घेतलेली आहे। फक्त त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जी आहे माझ्यावर आहे आणि त्या माध्यमातून मी प्रयत्न करतोय। अनेक साहित्यिक आहेत, त्यांनी माझ्याकडे बैठकीची वेळ मागितली होती आणि मी 23 तारखेला दुपारी 11 वाजता ती वेळ मंत्रालयामध्ये दिलेली आहे आणि त्या माध्यमातून बैठक घेऊ। बैठकीमध्ये साहित्यिकांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊ आणि त्यानुसार पुढील कारवाई मी करेल। कॅमेरामन अरविंद वर्गीस, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।